नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, एएनएम आणि जीएनएमच्या जे काही पदभरती आहे ती वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या माध्यमातून राबवली जात आहे। त्याचबरोबर विविध विभागामध्ये सुद्धा या प्रकारची या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाते। त्यामध्ये आता जर बघितलं, नागपूर महानगरपालिकेची भरती प्रक्रिया झालेली आहे, नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या सुद्धा एएनएम आणि जीएनएमच्या ज्या काही जागा आहेत किंवा जाहिराती आहेत त्या लवकरच येऊ घातलेल्या आहेत। त्याच अनुषंगानं आजच्या या सेशनच्या माध्यमातून एक मोठी जाहिरात आदिवासी विभागानं प्रसिद्ध केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं एएनएम हे झालेलं आहे त्यांच्यासाठी ही खास करून जाहिरात असणार आहे। बघा, सगळ्यात अगोदर तर बॅचच्या संदर्भामध्ये सांगून देतो की एएनएम आणि जीएनएमची बॅच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे। जे महानगरपालिकांमध्ये तयारी करतात त्यांच्यासाठी खास करून ही बॅच असणार आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आहे आणि तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। हा आपला नंबर आहे 9689665611। या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे। आता येऊया आपण आपल्या आजच्या मूळ मुद्द्याकडे। तत्पूर्वी काय करायचंय, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक ही नक्की शेअर करायची आहे। बघा, इथं जर बघितलं तर या ठिकाणी आदिवासी विभागाची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलं बघा, इथं तुम्हाला पाहायला मिळेल की आदिवासी विकास आयुक्त यांच्या मार्फत काय करण्यात आलं आहे, हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। बघा, आता इथं या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे इथं तुम्हाला पाहायला मिळेल। ऍक्च्युअली जर बघितलं तर 29 मार्च 2025 हे परिपत्रक आहे, पण ते नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे। ठीक आहे, आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, बाहेर त्यांनी दिलं गेलंय। याच्यामध्ये काय सांगितलं बघा, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील या ठिकाणी बघा, शासकीय आश्रमशाळेतील सन 2025-26 व 26-27 या शैक्षणिक वर्षात शासकीय आश्रमशाळेमध्ये किती 499 नर्स ही पदे, तसेच क्षेत्रीय कार्यालयातील 72 पदे, याच्यामध्ये वाहन चालक वर्ग 4 ची पदे आहेत, बहुउद्देशीय कर्मचारीची पदे आहेत आणि ही काय केली जाणार तर बाह्य स्त्रोताद्वारे भरण्याकरिता आयुक्तालयाच्या स्तरावरून सरनामा या ठिकाणी म्हणजे हे परिपत्रक जारी केलं जात आहे। आता बाह्य स्त्रोताच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, या 2 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ज्यांचं क्वालिफिकेशन एएनएम झालेलं आहे, बघा या ठिकाणी एएनएम हा डिप्लोमा झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी इथं ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरील भरती प्रक्रिया आश्रमशाळा म्हणजे आदिवासी विभागाची जी काही आश्रमशाळा आहेत त्यांच्यामध्ये राबवली जात आहे। हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं। पदांची संख्या जर बघितली 499 असलेली लक्षात येऊन जाते आहे। जे विद्यार्थी तयारी करतात, ज्यांना तात्काळ नोकरीची या ठिकाणी गरज आहे, त्यांच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे। त्यांनी काय करायचं, तयारी करायची आहे। 499 जागा आहेत आणि याच्यासाठी असणार क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे त्यांनी तर लक्षात घ्या, या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या पदाच्या भरती प्रक्रियेसाठी किंवा या नर्स जे काही 499 पद भरली जाणार आहेत त्याच्यासाठी प्रामुख्यानं या ठिकाणी शैक्षणिक अर्हता, 1 मिनिटामध्ये शैक्षणिक अर्हता तुम्हाला दिसून येतील। ठीक आहे, बघा हे संपूर्ण पत्ता वगैरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय। आता बघा, इथं सांगितलंय आदिवासी विकास विभागांतर्गत शास्त्रीय आश्रम शाळा, त्याचं कार्यालय म्हणजे कोणत्या कार्यालयाच्या अंतर्गत तुम्हाला काम करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं या ठिकाणी स्टाफ नर्स किमान शैक्षणिक पात्रता काय सांगितलेले आहे तर एएनएम डिप्लोमा उत्तीर्ण असावी, किमान म्हणजे कमीत कमी एवढं शिक्षण झालंय। जीएनएम जरी असेल तरी ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत। हे प्रामुख्याने काय करता तुम्हाला लक्षात घेता येईल। 499 जागा, ठीक आहे, एएनएम डिप्लोमा उत्तीर्ण, किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे कमीत कमी एवढं शिक्षण झालेलं पाहिजे, अशा प्रकारची ही तुम्हाला जाहिरात आहे। ज्यांना जाहिरात पाहिजे असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची इत्यंभूत डिटेल ही जाहिरात उपलब्ध करून दिली जाईल आणि जे विद्यार्थी ऍप्लिकेबल आहेत, ज्यांना गरज आहे ते प्रामुख्याने काय करू शकतात तर ही याच्यासाठी फॉर्म भरू शकतात। आउट टू सोर्सिंग या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती एक्झाम शक्यतो नसणार आहे। ठीक आहे, एक्झाम नसणार आहे, तुमच्या डिप्लोमा आणि डिग्रीच्या मार्क्स वरतीच इथं तुमची निवड केली जाणार आहे। हे प्रामुख्याने काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे। चालेल, चला मग एवढे या ठिकाणी आजच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासाठी समोर आलो होतो आणि ज्यांना महानगरपालिका अंतर्गत सरकारी परमनंट सरकारी भरतीसाठी तुम्हाला अप्लाय करायचंय त्यांच्यासाठी आपण आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती
ही बॅच सुरू केलेली आहे. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सगळे नोट्स आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. अशा स्वरूपाची ही तुम्हाला या ठिकाणी जॉईन करून घेता येणार आहे. चालेल, ज्यांना जॉईन करायचे त्यांनी नंबरवरती संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिलेली आहे. उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही काय करू शकता तर या ठिकाणी ही बॅच जॉईन करून घेऊ शकता. उत्कर्ष इन्स्टिट्यूट. चालेल, चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी माहिती या ठिकाणी सफिशियंट आहे. मित्रा, जेवढे गरजू असतील तेवढ्यांपर्यंत नक्की शेअर करा. त्यामुळे आपण या ठिकाणी थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. चला.